हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. डिसेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे पर्यावरण. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. नुकतीच जी कंबाईनची ग्रुप सीची मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये आयोगानं याच्यावरती सिंगल लाईनला प्रश्न विचारलेला होता. सो परीक्षा कुठलीही असू दे याच्यावरती विधानार्थी किंवा एखाद्या सिंगल लाईनला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. फार महत्त्वाची आणि मानाची परिषद त्या ठिकाणी आहे. ओके, जनरली या परिषदेला COP या नावानं ओळखलं जातं. ओके, COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. ओके, COP काय प्रकार आहे हे मी तुम्हाला सांगेन, पण त्याच्यापूर्वी या परिषदेला संयुक्त राष्ट्राची 28वी जागतिक हवामान बदल परिषद असं देखील म्हटलं जातं. सो तुम्हाला एकतर जागतिक हवामान बदल परिषद कुठं झाली किंवा COP28चं आयोजन कोणत्या शहरात किंवा कोणत्या देशात करण्यात आलं होतं असा साधा सिंपल आयोग प्रश्न विचारेल. ओके, सो ही परिषद झाली दुबईला आणि संयुक्त अरब अमिराती नावाचा देश आहे, लक्षात ठेवा. UAE मधल्या दुबई इथं ही स्पर्धा ही परिषद पार पडली. सुलतान अहमद अल जाबेर जे दुबईचे सुलतान आहेत ते या परिषदेचे अध्यक्ष होते. युनाइट ॲक्ट अँड डिलिव्हर अशी त्याची थीम होती. या परिषदेची काही उद्दिष्ट होती जी याच्यापूर्वी ज्या काही महत्त्वाच्या परिषदा झाल्या त्याच्यावरच आधारित त्या ठिकाणी होती. सो 2015च्या पॅरिस करारामध्ये निश्चित करण्यात आलेल्या जागतिक तापमानवाढ 2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याच्या उद्दिष्टांसाठी उचललेल्या पावलांचा आढावा घेणे. सो काय झालं, 2015ला जी काही पॅरिस परिषद झाली होती त्या पॅरिस परिषदेमध्ये जागतिक तापमान वाढ ही 2 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याचा निर्धार सर्व देशांनी केला होता आणि त्यासाठी काही देशांवरती काही बंधनं टाकलेली होती. सो हे जी काही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी काही संबंधित देशांनी जी काही महत्त्वाचे इनिशिएटिव्ह घेतले होते त्याचा आढावा घेणं, कारण आपला 2 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान वाढ मर्यादित ठेवायची आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने पावले उचलणे, कारण क्लायमेट चेंजला सगळ्यात मोठा कारणीभूत घटक जो आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि याचं उत्सर्जन कसं कमी करता येईल ह्यासाठी पावले उचलणे. दुसरी महत्त्वाची गोष्ट हरित तंत्रज्ञान गुंतवणूक वाढवण्यावर चर्चा करणे, कारण सध्याला आपण जे काही गाड्या वगैरे वापरतो त्याच्यासाठी फॉसिल फ्युएल्स त्या ठिकाणी वापरले जातात आणि त्यासाठी आपल्याला जे काही ग्रीन एनर्जी आहे त्याचा वापर केला पाहिजे आणि त्यासाठी तशा प्रकारचं ग्रीन टेक्नॉलॉजी पण डेव्हलप करणं गरजेचं आहे. सो ही जी काही ग्रीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या गुंतवणूक वाढवण्यावर चर्चा करायची आहे. नंतर कोळसा असेल, तेल असेल याचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्यावर धोरण निर्मिती. सध्याला आपले जे काही ऑटोमोबाईल क्षेत्र आहे ते पूर्णपणे तुमच्या क्रूड ऑइलवर चालत असतं किंवा सध्याला जे काही आपल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे ते कोळशावर चालतात. अचानकपणे हे सगळं बंद करून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणं कठीण आहे, म्हणून कोळसा आणि तेलाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करता येऊ शकतो का ह्याची धोरण निर्मिती त्या ठिकाणी करणं आणि याच्या संदर्भात करार पण आता या परिषदेमध्ये झालेला आहे, आपण ते बघणार आहोत. नंतर 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची क्षमता तिप्पट करणे ही फार महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे, कारण एका बाजूला आपण म्हणतो की कोळसा आणि तेलाचा वापर आपल्याला टप्प्याटप्प्याने बंद करायचा आहे, परंतु आपल्याला त्याला पर्याय स्रोत म्हणून अपारंपरिक ऊर्जा क्षमता वाढवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, तर ह्या अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची क्षमता आपण जेवढी वाढवू तेवढं आपण याच्यावरचं रिलायन्स जे आहे ते कमी करू, म्हणजे ह्याच्यावरचा वापर जो आहे आपण तो त्या ठिकाणी कमी करू. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अपारंपरिक ऊर्जा क्षमता किती करायची आहे, तिप्पट त्या ठिकाणी करायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट ऊर्जा बचत दुप्पट करायचे आहे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून. नंतर जे काही असुरक्षित देश आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी निधी उभारणे, कारण बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात क्लायमेट चेंजचा फटका जो आहे तो या देशांना होत असतो. ओके, काही गरीब राष्ट्र आहेत, काही बेटीय देश आहेत, फॉर एक्झाम्पल मालदीव सारखं उदाहरण घ्या, लक्षद्वीप सारखा आपला भाग घ्या, इथं मोठ्या प्रमाणात हे जे काही प्रदेश आहेत हे सगळे समुद्रामध्ये आहेत, त्यामुळं क्लायमेट चेंज होत असल्यामुळे समुद्राची पातळी वाढत असल्यामुळे यांना मोठ्या प्रमाणात धोका आहे, म्हणून आपण त्यांना असुरक्षित देश म्हणतो. सो असुरक्षित देशांना नुकसान भरपाई म्हणून त्या ठिकाणी निधी उभारणे. सर्वच देशांनी कार्बन उत्सर्जन वाढवायचं आहे, उद्दिष्ट वाढवायचं, जे काही कार्बन इमिशनचं टार्गेट सेट केलेलं आहे ते वाढवायचं आहे, म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त कमी उत्सर्जन कसं कमी करता येईल हे ठरवायचं आहे. नंतर प्रगत देशांनी विकसनशील देशांना केलेल्या मदतीचा अहवाल सादर करणं. 2015 मध्ये जेव्हा पॅरिस कॉन्फरन्स झाली होती तेव्हा हे जे काही प्रगत राष्ट्र आहेत त्यांनी विकसनशील देशांना काही आर्थिक मदत करावी असं ठरवलं होतं. सो प्रत्येक देशांनी किती विकसनशील देशांना मदत केली ह्या ठिकाणी ह्याच्या संदर्भाचा अहवाल त्या ठिकाणी आहे. ओके, सो ही परिषदेची उद्दिष्ट होती. साधी सिंपल गोष्ट आहे, 2-3 गोष्टी यातल्या लक्षात ठेवा. एक तर
डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी जे काही आतापर्यंत पावलं उचलले त्याचा आढावा घेणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट कोळसा तेल यांचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करणं आणि त्याला लगेच ॲडजस्टंट आहे ते म्हणजे 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा क्षमता तिप्पट त्या ठिकाणी करायच्या आहेत. ह्या 3 गोष्टी चांगल्या लक्षात त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत. नंतर या परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COP28 मध्ये एका कृती कार्यक्रमाचं एका ॲक्शन प्लॅनचं अनावरण केलं. त्याचं नाव आहे ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह. लक्षात ठेवा, ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचं अनावरण केलेलं आहे. काय आहे हा ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह? तर लोकसहभागातून वृक्षारोपण करून कार्बन उत्सर्जन शोषक प्रणालीची निर्मिती करणं म्हणजे कार्बन सिंक तयार करणं. कार्बन सिंक म्हणजे काय? तर मोठ्या प्रमाणात वनीकरण केल्यामुळं जो काही कार्बन ॲब्सॉर्प्शन आहे त्या वनांमध्ये होणार आहे. सो वृक्षारोपणासाठी संदर्भात ही ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह आहे आणि ह्याच्यासाठी लोकसहभाग त्या ठिकाणी कारणीभूत असणार आहे. नंतर याच परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रस्ताव पण ठेवला, जो प्रस्ताव तुम्हाला आयोग सिंगल लाईनला विचारला जाऊ शकतो. काय प्रस्ताव आहे? तर जसं आपण COP28 पाहिलं तसं भविष्यात जी आहे 2028 मध्ये तर 2028 मध्ये भारतामध्ये COP33चं आयोजन केलं जावं. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. भारतानं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीपैकी कोणत्या परिषदेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवलेला आहे? तर भविष्यात COP33 जी 28 मध्ये होईल ती भारतामध्ये घ्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव ठेवला होता. याच्यापूर्वी भारतामध्ये एक परिषद झालेली आहे. यापूर्वी नवी दिल्लीला COP8 2002 मध्ये आयोजन करण्यात आलं होतं. सो आत्तापर्यंत एकदाच COPचं ऑर्गनायझेशन भारतामध्ये करण्यात आलं होतं 2002ला COP8चं. नंतर या परिषदेमध्ये फॉसिल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधनापासून समान पद्धतीने दूर जाण्यासाठी उपाययोजना करण्यावर एकमत झालं. सो मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं कोळसा आणि तेलाचा वापर आपण त्याला फॉर एक्झाम्पल फॉसिल फ्युएल्स देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. हे जे काही जीवाश्म इंधन आहेत यांच्यापासून समान पद्धतीनं दूर जाण्यासाठी म्हणजे सर्व देशांनी एकाच वेळेला काही टार्गेट सेट करणं आणि सर्व देशांनी ह्याचा जो काही वापर आहे तो कमी करायचा त्या ठिकाणी आहे. आणि यासाठी उपाययोजना करण्यावर एकमत करण्याच्या मुद्द्यावर जवळजवळ 200 देशांनी सह्या केल्या. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे, टोटल 200 देशांनी या जीवाश्म इंधनापासून दूर जाण्याच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्याच्यावर जो काही मसुदा तयार केला त्या मसुद्यावर 200 लोकांच्या सह्या होत्या. काय आहे या मसुद्यातली तरतूद? म्हणजे हे जर जीवाश्म इंधनाचा वापर आपल्याला टप्प्याटप्प्याने कमी करायचा असेल तर तरतूद काय आहे? तर जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून ऊर्जेची गरज अधिक स्वच्छ इंधन स्रोताच्या माध्यमातून त्या ठिकाणी भागवणे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्यानं कमी करताय त्यावेळेला जे काही स्वच्छ इंधन स्रोत आहे त्याचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल सोलार असेल, पवन ऊर्जा असेल, याचा वापर करा आणि ह्याचा हळूहळू टप्प्याटप्प्यानं वापर कमी करा. तरच भविष्यात हे आपलं टार्गेट जे आहे ते सेट होऊ शकतं. सो लक्षात ठेवा, या परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा डिस्कस झालेला मुद्दा म्हणजे फॉसिल फ्युएलचा वापर जो आहे तो टप्प्याटप्प्यानं कमी करायचा आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कारण वर्तमानपत्रांमध्ये याच्यावरती कंटिन्युअसली लिखाण त्या ठिकाणी येत होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय झालेली आहे, जी आपण मगाशी उद्दिष्टांमध्ये पण बघितलं, 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जेची क्षमता म्हणजे रिन्युएबल एनर्जीची कपॅसिटी 11,000 गिगावॅट पर्यंत तिप्पट करण्याविषयीच्या जागतिक ऊर्जा कटिबद्धतेवर 118 देशांनी सह्या केल्या. जसं आपण मगाशी उद्दिष्टांमध्ये बघितलं होतं बघा, हे तुम्हाला ॲडजस्टंट आहे म्हणून सांगितलं होतं की कोळसा आणि तेलाचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करायचा आहे. सो या संदर्भाचा जो काही मसुदा आहे तो मसुदा पारित झाला. तिथं 200 देशांनी अराउंड सह्या केल्या. तिथं त्यांनी सांगितलं की कोळसा किंवा जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने करा आणि त्याच्याऐवजी अधिक स्वच्छ इंधन स्रोतांचा वापर त्या ठिकाणी वाढवायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षमता तिप्पट करायची आहे. आणि इथं स्पेसिफिकली मेन्शन केलंय ही तिप्पट करायची आहे म्हणजे कुठपर्यंत वाढवायची आहे तर 11,000 गिगावॅट. आणि यासाठी एक प्लेज घेण्यात आली. प्लेज म्हणजे कटिबद्धता म्हणजे प्रत्येक व्यक्तीने ते देशाने ते साध्य करावं. जागतिक अक्षय ऊर्जा कटिबद्धतेवर म्हणजे ग्लोबल रिन्युएबल्स अँड एनर्जी इफिशियन्सी प्लेजवर टोटल 118 देशांनी सह्या केल्या. बघा हे काय म्हणतंय की फॉसिल फ्युएलसाठी जवळजवळ 200 देशांनी सह्या केल्या आणि ही जी काही रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 11,000 गिगावॅट पर्यंत वाढवण्यासाठी जो काही प्लेज करण्यात आली, कटिबद्धता करण्यात आली, त्याच्यावर किती लोकांनी सह्या केलेल्या आहेत? 118 देशांनी सह्या केलेल्या आहेत. मग अशा बरेच देश असतील ज्या देशांनी या कटिबद्धतेवर सह्या केलेल्या नसतील. आणि त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे
भारत असेल, चीन असेल, सौदी अरेबिया असेल, रशिया असेल, इराण असेल, या देशांनी सह्या केलेल्या नाही. त्यामुळं आयोग असं म्हणू शकतं की भारताने या परिषदेमध्ये जागतिक ऊर्जा कटिबद्धतेवर सही केलेली नाहीये. भारत असं म्हणते की अजून सुद्धा आम्हाला पारंपरिक ऊर्जा स्रोतावरच डिपेंड राहावं लागणार आहे. नो डाऊट भारताचं टार्गेट आहे की 2030 पर्यंत आपली जी काही ऊर्जेची डिमांड आहे त्या ऊर्जेच्या डिमांडपैकी 50% ऊर्जेची डिमांड ही नॉन किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमधून आपल्याला मिळवायची आहे. परंतु हे साध्य होतंय का नाही हे आपल्याला माहित नाही. म्हणून गव्हर्नमेंट काय म्हणते की आम्ही या कटिबद्धतेवर सही करणार नाही. कटिबद्धतेवर म्हणजे प्लेजवर सही केला याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ते उद्दिष्ट साध्यच करावं लागतं एनी हाऊ. सो भारतानं सांगितलं की आम्ही प्रयत्न करू पण आम्ही तुम्हाला वचन त्या ठिकाणी देऊ शकत नाही. सो भारतानं या ज्या काही कटिबद्धता झाली किंवा प्लेज झाली ह्याच्यावर सही केली नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणखीन ह्या COP28 मध्ये बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी झाल्या त्या पण आपण जे बघणार आहोत. जल जीवन हरियाली नावाचं अभियान आहे. त्या वनीकरणाच्या उपकरणासाठी आंतरराष्ट्रीय प्रशंसा मिळालेले राज्य बिहार राज्यामध्ये एक वनीकरणाचा उपक्रम राबवला गेला. त्याचं नाव आहे जल जीवन हरियाली आणि या उपक्रमाची प्रशंसा या COP28 मध्ये झाली. नंतर प्रतिष्ठित हरित विद्यापीठ पुरस्कार मिळवणारी संस्था IIT मंडी, लक्षात ठेवा IIT मंडीला या COP28 मध्ये ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड देण्यात आला. नंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या रेस टू रेझिलियन्स उपक्रमात सामील झालेला देश, इथं थोडं तुम्हाला दिसत नसेल भारत असं त्या ठिकाणी आहे. ओके, सो रेस टू रेझिलियन्स नावाचा एक उपक्रम आहे जो युनायटेड नेशननं सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये भारत त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. नंतर भारताच्या नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाने अनावरण केलेला उपक्रम, लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट आहे, त्याचं नाव आहे ग्लोबल रिव्हर सिटीज. लक्षात ठेवा ग्लोबल रिव्हर सिटीज हा भारताचा उपक्रम आहे आणि भारतामध्ये गंगा नदीच्या स्वच्छतेकरणासाठी जे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा आहे त्या मिशननं त्या ठिकाणी ग्लोबल रिव्हर सिटीज नावाचा उपक्रम रिलीज केलेला आहे. सो असा आयोग प्रश्न विचारू शकतं की COP28 मध्ये ग्लोबल रिव्हर सिटीज नावाचा उपक्रम खालीपैकी कोणत्या देशानं त्या ठिकाणी अनावरण केलं, तर त्याचं नाव आहे भारत. हा सो ग्लोबल रिव्हर सिटीज नावाचा जे काही उपक्रम आहे तो काय आहे तर नदी प्रणालीचं संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी समर्पित असलेली जगातील शहरे आणि देशांची आंतरराष्ट्रीय युती आहे. म्हणजे बरीच जी काही जगभरातली शहरं आहेत ती शहरं नदीच्या काठी आहेत. आपण म्हणून म्हणतो की नदीच्या काठी बऱ्याच संस्कृतीचा विकास त्या ठिकाणी झाला, उदय त्या ठिकाणी झाला. त्यामुळं शहरं जी नद्यांच्या काठी आहेत सो त्या शहरांनी आणि जगातल्या देशांनी एकत्र येऊन जी काही अलायन्स स्थापन केलेली आहे त्याला ग्लोबल रिव्हर सिटीज असं म्हणतात. आणि याच्यामध्ये काय केलं जातं तर नदी प्रणालीचं संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यावर त्या ठिकाणी भर दिला जातो. सो सुरुवातीला आपण जे बघितलं होतं ते म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. काय आहे हे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे बघण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासातच जावं लागेल. काय आहे इतिहास तर सगळ्यांना माहित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जागतिक वसुंधरा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं 1992ला. त्याला म्हटलं जातं वसुंधरा परिषद, रिओ दी जेनेरो. ओके, ही जी काही रिओ दी जेनेरो इथं परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये एक महत्त्वाचा करार करण्यात आला. त्याचं नाव आहे UNFCCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. वातावरण बदल रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा एक महत्त्वाचा करार करण्यात आला आणि ह्या कराराची अंमलबजावणी सुरू झाली 1994ला. आणि ह्या कराराची अंमलबजावणी प्रत्येक सदस्य राष्ट्र म्हणजे त्या करारावर सही करणारे देश या कराराची अंमलबजावणी कशी करत आहेत हे बघण्यासाठी UNFCCCच्या ज्या काही वार्षिक परिषदा आयोजित केल्या जातात 1995 पासून त्यालाच COP असं म्हटलं जातं. सो लक्षात ठेवा पार्श्वभूमी ही आहे की पहिली वसुंधरा परिषद झाली रिओ दी जेनेरोला 1992ला. ओके, याच परिषदेमध्ये म्हणजे पहिल्या वसुंधरा परिषदेमध्ये एक महत्त्वाचा करार करण्यात आला. त्याचं नाव आहे UNFCCC. 1994 पासून या UNFCCCच्या कराराची अंमलबजावणी सुरू झाली आणि 1995 पासून आयोजित केल्या जाणाऱ्या UNFCCC कराराच्या ज्या काही वार्षिक परिषदा आहेत त्यांनाच COP म्हटलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला विचारलं रफमध्ये भविष्यात तुमचा एखादा इंटरव्ह्यू असेल किंवा तुमची एखादी परीक्षा असेल की कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, COP ऑफ पार्टीज किंवा COP म्हणजे काय असं जर तुम्हाला विचारलं तर साधं सिंपल उत्तर आहे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज नावाचा जो काही आंतरराष्ट्रीय करार करण्यात आलेला आहे त्या कराराच्या ज्या काही वार्षिक परिषदा आयोजित करण्यात येतात त्याला COP असं म्हटलं जातं. मी म्हटलं कसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिली परिषद 1995ला
बर्लिन या ठिकाणी झाली. हे पण तुम्हाला विथ रेफरन्स टू जीएस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण त्याला COP1 असं म्हणतो. जसं आपण COP28 बघितलं तसं COP26 ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी, COP28 शर्म अल शेख इजिप्तमध्ये. आयोगाने ग्रुप सीला इथं प्रश्न विचारला होता. मागच्या वेळेला जेव्हा COP27 झाली तेव्हा आयोगाने विचारलं होतं की ही परिषद कोणत्या देशात पार पडली. जनरली ही एका ठिकाणी होत असते, परंतु आयोगाने देशाचं नाव त्या ठिकाणी दिलेलं होतं. ओके, शर्म अल शेख. आगामी म्हणजे COP29 पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये होणार आहे बाकू अझरबैजान या ठिकाणी. काही फोटो पण दिलेले आहेत बघा. COP26 या ठिकाणी आहे, COP27 आहे आणि COP29 त्या ठिकाणी आहे. आणि 28 तर आपण बघितलं, 28 झाली त्या ठिकाणी UAE ला. ओके, सो माहिती असू द्या सध्याची आणि पुढची. शक्यतो पाठीमागचे आयोग त्या ठिकाणी विचारत नाही. सो फार महत्त्वाची परिषद आहे. एक तर तुम्हाला लक्षात ठेवायचं ही परिषद कुठं झाली, दुबई, संयुक्त अरब अमिराती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताचे प्रतिनिधी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह उपक्रमाचं अनावरण केलं. COP33 म्हणजे 2028 मध्ये COP33चं आयोजन भारतात केलं जावं असा त्यांनी प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोळसा किंवा जीवाश्म इंधन यांचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद करायचा आहे आणि यासाठी अधिक स्वच्छ इंधन स्रोतांचा वापर त्या ठिकाणी वाढवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मिती क्षमता जी आहे ती 11,000 गिगावॅट पर्यंत वाढवायची त्या ठिकाणी आहे. आणि काही महत्त्वाची जी काही कटिबद्धता आहे त्याच्यावरती भारतानं सही केलेली नाही आहे. हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. सो या परिषदेमध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं ते मी बऱ्यापैकी त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. ओके, आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या COP28च्या संदर्भात आहे, ती म्हणजे तोटा आणि नुकसान निधी. आपण त्याला लॉस अँड डॅमेज फंड म्हणतो. सो हा जो काही तोटा आणि नुकसान निधीची स्थापना आहे त्या स्थापनेला मान्यता दिली COP28 मध्ये. आत्ताच आपण जी COP28 बघितली त्या 28 परिषदेमध्ये अशा प्रकारे या निधीच्या स्थापनेला मान्यता दिली. सो तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या गरीब देशांना आर्थिक मदत करण्यासाठी अशा प्रकारे या निधीची स्थापना करण्यात आलेली आहे. सो महत्त्वाची गोष्ट आहे, एकतर या निधीच्या स्थापनेला मान्यता कुठं देण्यात आली किंवा या निधीचा उद्देश काय आहे हे लक्षात ठेवायचं. ओके, तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या गरीब देशांना आर्थिक मदत करणं. मग अशी आपण COP28चं उद्दिष्ट बघताना सुद्धा हे बघितलं होतं की असुरक्षित देशांना आर्थिक मदत प्रोव्हाइड करणं. ओके, सो जे काही तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसलेले गरीब देश आहेत त्यांना आर्थिक मदत त्या ठिकाणी द्यायची आहे. याचं व्यवस्थापन वर्ल्ड बँकेकडून केले जाईल. हे जो काही निधी जमा होईल त्या निधीचं व्यवस्थापन वर्ल्ड बँकेकडून केले जाईल. रक्कम जमा करणारे देश कोण असतील? श्रीमंत आणि प्रमुख उत्सर्जक, मेन कार्बन इमिटर्स जे आहेत आणि जगातले सर्वात श्रीमंत देश आहेत हे सर्व श्रीमंत देश आणि प्रमुख उत्सर्जक हे काय करतील, या निधीमध्ये पैसे जमा करतील. सध्याला UAE न $100 अब्ज, युरोपियन युनियननं $275 अब्ज त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणखीन काही आहेत बघा, युनायटेड स्टेट्सनं $17.5 मिलियन दिलेले आहेत, जपाननं $10 मिलियन दिलेले आहेत. हे पण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असू द्या. ओके, सो सध्याला जो काही होस्ट होता संयुक्त अरब अमिराती त्यांनी $100 अब्ज त्या ठिकाणी दिलेले आहेत. युरोपियन युनियननं $275 अब्ज दिलेले आहेत. आणखीन काही देश त्या ठिकाणी देऊ शकतात. सो दोन गोष्टी लक्षात ठेवा. हा लॉस अँड डॅमेज फंड जो आहे त्याच्या स्थापनेला मान्यता दिली COP28ला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्या माध्यमातून जे काही तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसलेले गरीब देश आहेत त्यांना आर्थिक मदत प्रोव्हाइड केली जाणार आहे. याचं मॅनेजमेंट वर्ल्ड बँकेकडून केलं जाईल. जे काही श्रीमंत आणि प्रमुख उत्सर्जक देश आहेत हे या निधीमध्ये पैसे जमा करतील किंवा रक्कम जमा करतील. होस्ट जो आहे संयुक्त अरब अमिराती त्याने $100 अब्ज याच्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, येस. चलो, नंतर आहे चर्चेतील मुलगी, तिचं नाव आहे लिसीप्रिया कांजुआम. लक्षात ठेवा, लिसीप्रिया कांजुआम. ओके, चर्चेत असण्याचं कारण आहे COP28 जेव्हा ऑर्गनाईज करण्यात आली होती तेव्हा एका गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना ही मुलगी स्टेजवर आणि हिने एक फलक झळकवला, म्हणजे एक पोस्टर दाखवलं. जे पोस्टर या ठिकाणी तुम्हाला दिसते. काय म्हटली ती, तर जीवाश्म इंधनाचा म्हणजे फॉसिल फ्युएलचा जो काही अतिरिक्त वापर आपण करतो आहे तो वापर थांबवा आणि आपला ग्रह आणि आपले भविष्य वाचवा. ओके, इथं लिहिले बघा, एंड फॉसिल फ्युएल, सेव्ह आवर प्लॅनेट अँड आवर फ्युचर असं म्हटलेलं आहे. सो ज्या उद्देशासाठी ही परिषद ऑर्गनाईज करण्यात आली होती ती म्हणजे जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्यानं कमी करा. ही लासीप्रिया जी आहे ती स्पष्टपणे म्हणत होती की हा जो काही जीवाश्म इंधनाचा अतिरेकी वापर वाढत चाललेला आहे तो वापर थांबवा आणि त्याच्या माध्यमातून आपलं ग्रह आणि आपला भविष्य वाचवा. कोण आहे ही लिसीप्रिया, तर भारतातली आहे, मणिपूर राज्याची आहे.
हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणारी जगातील सर्वात तरुण कार्यकर्ती देखील समजली जाते. सो लिसीप्रिया भारतातील कोणत्या राज्याची आहे हे विचारलं जाऊ शकतं. ती मणिपूरची त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर मॉन्ट्रियल कराराची उद्दिष्टपूर्ती जी आहे ती भारताकडून त्या ठिकाणी झालेली आहे. ओझोन थराचं डिप्लिशन करण्यासाठी कारणीभूत असणारे जे काही घटक आहे त्याचा वापर कमी करण्यासंदर्भात जो काही मॉन्ट्रियल नावाचा करार करण्यात आला होता त्या कराराची उद्दिष्टपूर्ती भारताने केलेली आहे. ओके, सो ओझोन थरासाठी घातक असणारे डायक्लोरोफ्लोरो इथेन, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन यासारख्या घातक वायूंचे उत्सर्जन कमी करण्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे. सो आयोग असं विचारू शकतं की नुकतंच खालीलपैकी कोणत्या देशाने मॉन्ट्रियल कराराची उद्दिष्टे पूर्ण करण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. सो भारत जो काही आपले तुमचे ओझोन थर आहे त्या ओझोन थराचं डिप्लिशन करण्यासाठी डायक्लोरोफ्लोरो इथेन, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन यासारखे जे काही घातक वायू आहे त्याचं उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतानं जे काही टार्गेट सेट केलेलं होतं किंवा या मॉन्ट्रियल करारांतर्गत जे टार्गेट सेट करण्यात आलं होतं ते भारतानं साध्य केलेलं आहे. या वायूचं उत्सर्जन 35% कमी करण्याचे उद्दिष्ट भारताने पूर्ण केले असून हे प्रमाण 44% कमी झाले आहे. सो लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे, या वायूचं उत्सर्जन भारताने किती टक्क्यांनी कमी केले? 35% कमी त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, भारताकडून ओझोन कमी करणारे आणि हवामानातील तापमान वाढवणारे रासायनिक हायड्रोफ्लोरोकार्बन HCFC 141b हे यशस्वीरित्या बंद केलेले आहे. हे पण आहे लक्षात ठेवा. सो हे PIB ला होतं. काय होतं PIB ला की भारतानं हे जे काही ओझोनचा थर कमी करणारा किंवा हवामानातील तापमान वाढवणारा जो काही हायड्रोफ्लोरोकार्बन HCFC 141b हे तुम्हाला पाठ करायचं आहे थोडं. ओके, हे 141b नावाचं जे काही रसायन आहे त्याचा वापर पूर्णपणे बंद केलेला आहे. 16 सप्टेंबर 1987 रोजी मॉन्ट्रियल कराराला मान्यता देण्यात आली किंवा त्याच्यावर सही करण्यात आली. म्हणून 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. याची अंमलबजावणी सुरू झाली 1 जानेवारी 1989ला. ओझोन थर कमी होण्यास कारणीभूत असलेल्या असंख्य पदार्थाचे उत्पादन टप्प्याटप्प्याने थांबवून ओझोन थराचं संरक्षण करणं हा त्याचा त्या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश त्या ठिकाणी होता. सो माहिती असू द्या, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे त्याला त्याचं जी काही उद्दिष्ट साध्य करण्यात आलेले होते, उद्दिष्ट ठरवण्यात आले होते ते भारतानं साध्य केलेले आहे. नंतर भारताचं उत्सर्जन 33% कमी झालेलं आहे. उत्सर्जन म्हणजे कार्बन उत्सर्जन. मोठ्या प्रमाणात जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन वगैरे होत असतं, डेव्हलपमेंट होत असतं तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन इमिशन त्या ठिकाणी होत असतो. सो भारताचं उत्सर्जन जे आहे ते 33% कमी झालेलं आहे. 2005च्या तुलनेमध्ये 2019 मध्ये GDPच्या तुलनेत कमी झालेलं कार्बन उत्सर्जन लक्षात ठेवा. आयोग प्रश्न विचारू शकता. 2005ला च्या तुलनेमध्ये 2019 मध्ये भारतानं GDPच्या तुलनेमध्ये एकूण किती टक्क्यानं कार्बन इमिशन कमी केलेलं आहे? तर 33%. एकूण लक्षापेक्षा 11 वर्ष आधीच हा टप्पा गाठलेला आहे. म्हणजे 2005ला जेवढं कार्बन इमिशन होतं त्याच्या तुलनेमध्ये 2030 पर्यंत हे कार्बन इमिशन कमी करायचं होतं. परंतु ते आपण साध्य कधी केले? 2019लाच साध्य केलेलं आहे. म्हणजे 11 वर्ष अगोदर आपण साध्य केलेलं आहे. म्हणजे जे टार्गेट आपल्याला 2030 मध्ये साध्य करायचं होतं ते टार्गेट आपण 2019 मध्ये साध्य केलेलं आहे. म्हणून एकूण लक्षापेक्षा 11 वर्ष आधीच आपण हा टप्पा गाठलेला आहे. सो भारतानं टार्गेट काय ठरवलं होतं की जे काही कार्बन इमिशन आहे ते रिड्यूस करायचं आहे. कधीपर्यंत? 2030 पर्यंत. आणि किती टक्क्यानं? 33 ते 35% पर्यंत. इथं लिहिले बघा, 33 ते 35% जे काही कार्बन इमिशन आहे ते कमी करायचं आहे. परंतु आपण हे 2019 मध्येच जवळजवळ 33% कमी केले. याचा अर्थ आपण 11 वर्ष अगोदरच हे साध्य केलेलं आहे. ओके, नंतर 2005 ते 2019 या कालखंडामध्ये भारताचा सरासरी GDP वृद्धी दर 7% होता आणि उत्सर्जन वृद्धी दर 4% होता. म्हणजे आपला GDP वाढत असताना सुद्धा आपला उत्सर्जन वाढीचा दर जास्त नव्हता. म्हणजे थोडक्यात आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट करत होतो. म्हणजे आपली आर्थिक विकास होत असताना देखील आपण पर्यावरणाची काळजी त्या ठिकाणी घेत होतो. सो बऱ्याच वेळेला काय होतं, जे काही विकसनशील देश आहेत ते विकसनशील देश डेव्हलप होत असताना मोठ्या प्रमाणात कार्बन इमिशन होत असतं. परंतु भारत जरी त्यांचा GDP वृद्धी दर 33% 7% वाढत असला तरी GDPचा वृद्धी दर 4% त्या ठिकाणी होता. या काळात भारताने निर्माण केलेली अतिरिक्त कार्बन शोषणारी केंद्रे जवळजवळ आपण 1.97 अब्ज टन इतका कार्बन शोषणारी केंद्रे त्या ठिकाणी तयार केली.
2005च्या तुलनेमध्ये 2030 पर्यंत GDP उत्सर्जनाच्या तीव्रता 45% कमी करण्याचे लक्ष्य साध्य करण्याच्या आपण मार्गावर त्या ठिकाणी आहे. सो आता आपण काय करणार आहेत, आपलं GDP उत्सर्जनाची तीव्रता 45% कमी करण्याच्या टार्गेट आपण सेट केलेलं आहे आणि त्याच्या मार्गावर त्या ठिकाणी आहे. परंतु आयोग इथं प्रश्न विचारू शकतं की भारतानं जे काय टार्गेट अचीव्ह केलेलं आहे ते किती केलेलं आहे, तर 33% अचीव्ह केलेलं आहे, जे आपल्याला 2030 पर्यंत साध्य करायचं होतं. ओके, येस. नंतर आहे द ग्लोबल क्लायमेट 2021-2020 अ डिकेड ऑफ एक्सेलरेशन. जागतिक हवामान संघटना म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननं हा अहवाल सादर केलेला आहे COP28 मध्ये. आणि नॉर्मली तुम्हाला लक्षात येऊ शकते हेडिंगवरनं 2011 ते 2020 या कालखंडामध्ये जो काही हवामान बदल झालेला आहे त्याचं ऑब्झर्वेशन करून वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननं अहवाल सादर केलेला आहे. भारतासाठी 2011 ते 2020 हे दशक अतिवृष्टीचे आणि अतिउष्ण त्या ठिकाणी ठरलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयोग प्रश्न विचारू शकतं की वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतासाठी कोणतं दशक हे त्या ठिकाणी अतिवृष्टीचे आणि अतिउष्ण ठरलेलं आहे. शतक जे आहे ते 2023 हे भारतासाठी सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेलं आहे. वायव्य भारत असेल, पाकिस्तान असेल, चीन असेल, अरब द्वीपकल्प असेल, हा च्या किनारपट्टीसाठी हे अतिपावसाचं दशक त्या ठिकाणी होतं. नंतर 2011 ते 2020 या दशकामध्ये आग्नेय आशिया, युरोप, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, पूर्व ऑस्ट्रेलिया यांच्या काही भागात 1961 ते 1990च्या सरासरी तापमानापेक्षा तापमान हे सुमारे दुप्पट त्या ठिकाणी होतं. म्हणजे जे काही आपण भाग मेन्शन केलेले आहेत त्या काळात त्या रिजनमध्ये 1961 ते 1990 या काळामध्ये जे काही टेम्परेचर होतं ते टेम्परेचर ऑलमोस्ट दुप्पट झालेलं त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे तापमान वाढ झालेली दिसते. त्यातल्या त्यात आग्नेय आशिया असेल, युरोप असेल, दक्षिण आफ्रिका असेल, मेक्सिको असेल, इथं तापमान वाढ दुप्पट आहे. कशाच्या तुलनेत? 61 ते 90च्या तुलनेमध्ये. नंतर भारतात जून 2013 मध्ये मान्सून काळात सर्वात भीषण पूर त्या ठिकाणी आला होता. केरळला 2018 मध्ये पुराचा तीव्र फटका बसलेला होता. 2011 ते 20 या दशकामध्ये कोरड्या दुष्काळाचा सामाजिक, आर्थिक आणि मानवतावादी परिणाम त्या ठिकाणी झाला. 28 पैकी 11 राज्यात कोरडा दुष्काळ घोषित करण्यात आला होता. त्यामुळे अन्न आणि पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. जगभरातील हिमनद्या सुमारे 1 मीटरने वितळत असून लाखो लोकांच्या पाणीपुरवठ्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. सो मोठ्या प्रमाणात क्लायमेट चेंज होते, त्यामुळं हिमनद्या पण दरवर्षी सुमारे 1 मीटरनं वितळत त्या ठिकाणी आहे. 2001 ते 2010च्या तुलनेमध्ये 11-20च्या दरम्यान अंटार्क्टिका हिमाच्छादित भागातून 75%हून अधिक हिम वितळलेला आहे. म्हणजे 11 ते 10च्या तुलनेमध्ये जे काही बर्फ वितळण्याची प्रक्रिया आहे ती 75%हून अधिक त्या ठिकाणी झालेली आहे. आणि हे सगळं कशामुळे होते? क्लायमेट चेंजमुळे होते. आणि हे सगळं COP28 मध्ये वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने एक अहवाल सादर करून त्या ठिकाणी मांडलेलं आहे. येस. नंतर आहे ग्रीन रायझिंग उपक्रम. काय आहे हा ग्रीन रायझिंग उपक्रम? तर COP28 मध्ये युनिसेफच्या जनरेशन अनलिमिटेडने केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहाय्याने अनावरण केलेला उपक्रम आहे. सो ग्रीन रायझिंग हा युनिसेफच्या जनरेशन अनलिमिटेडचा उपक्रम आहे आणि त्याला सहकार्य कोणी केले? तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. टोटल हा 3 वर्षाचा कालावधी असणार आहे. आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर जगभरातील कोट्यावधी तरुणांना एकत्रित करणे आणि हरित उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग किंवा त्याच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणं. सो बेसिकली फार कॉमन गोष्ट त्या ठिकाणी आहे बघा की हे जे काही तरुण आहेत ह्या तरुणांचा मोठा रोल कुठल्याही गोष्टीमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी त्याला थोडं प्रमोशन भेटतं. सो युनिसेफनं जनरेशन अनलिमिटेडच्या सहाय्याने एक उपक्रम सुरू केला ज्याच्यामध्ये भविष्यात अनेक तरुणांना एकत्र आणलं जाईल आणि त्यांचा हरित उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढवला जाईल. म्हणजे लोकांमध्ये ग्रीन ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं असेल, सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं असेल, याच्यासाठी तरुणांना एकत्र केलं जाईल आणि पुढच्या 3 वर्षासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे. ओके, चलो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहे. पहिली गोष्ट तर आपण बघितली COP28 ही झाली दुबईला. संयुक्त अरब अमिराती, सुलतान अहमद अल जाबेर त्याचे अध्यक्ष होते. युनाइट ॲक्ट अँड डिलिव्हर अशी त्याची थीम होती. 2015च्या पॅरिस करारामध्ये निश्चित करण्यात आलेली जी काही 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान कमी ठेवण्याचं जे उद्दिष्ट होतं त्याच्यासाठी उचललेल्या पावलांचा आढावा घेणे, कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने पावले उचलणे, हरित तंत्रज्ञान गुंतवणूक वाढवणार चर्चा करणे,
जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करणं, 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा क्षमता तिप्पट करणं, असुरक्षित देशांना नुकसान भरपाई देण्यासाठी निधी उभारणं, कार्बन उत्सर्जनचं उद्दिष्ट त्या ठिकाणी वाढवायचं आहे. भारताचे प्रतिनिधी होते नरेंद्र मोदी. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह सुरू केलं, जो एक लोकसभातून वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. PM मोदींचा प्रस्ताव होता की ठेवलेला आहे की 2028 मध्ये भारतात COP33चं आयोजन करण्यात यावं. याच्या अगोदर भारतामध्ये 2002 मध्ये COP8चं नियोजन करण्यात आलेलं होतं. या परिषदेमध्ये जीवाश्म इंधनापासून समान पद्धतीने दूर नेण्यासाठी जी काही उपाययोजना करण्यात आल्या त्याच्यावर एकमत करण्याचा जो काही मसुदा होता त्या मसुद्यावर 200 देशांनी सह्या केल्या आणि या मसुद्यामध्ये तरतूद आहे की जीवाश्म इंधनाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करावा आणि अधिक स्वच्छ इंधन स्रोताच्या माध्यमातून आपली गरज भागवायची आहे. 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जेची क्षमता 11,000 गिगावॅटपर्यंत तिप्पट करायची आहे आणि याच्यासाठी जी काही ग्लोबल रिन्युएबल्स अँड एनर्जी इफिशियन्सी प्लेज होती त्याच्यावर 118 देशांनी सह्या केल्या. भारत, चीन, सौदी अरेबिया, रशिया, इराण या देशांनी याच्यावर सह्या केलेल्या नाही आहेत. या COP28 मध्ये आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी झाल्या, ते म्हणजे जलजीवन हरियालीसाठी बिहारला प्रशंसा मिळाली. IIT मंडीला हरित विद्यापीठ पुरस्कार मिळाला. रेस टू रेझिलियन्स नावाचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये भारतानं सहभाग घेतला. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगानं ग्लोबल रिव्हर सिटीज या उपक्रमाचं अनावरण केलं. काय आहे ग्लोबल हे COP किंवा आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 1992 मध्ये रिओ दी जेनेरो इथे या ठिकाणी पहिली वसुंधरा परिषद झाली. या परिषदेमध्ये UNFCCC नावाचा करार करण्यात आला आणि या कराराच्या ज्या काही वार्षिक परिषदा होतात त्याला COP असं म्हटलं जातं. पहिली परिषद बर्लिनला झाली. मागच्या वर्षीची परिषद इजिप्तला झाली. पुढच्या वर्षीची म्हणजे 2029ची परिषद 2024ची COP29 बाकू या ठिकाणी होणार आहे. यात COP28 मध्ये लॉस अँड डॅमेज फंड त्या ठिकाणी स्थापन करायला मान्यता मिळाली. याच्यामध्ये तापमानवाढीचा सर्वाधिक फटका बसलेले जे काही गरीब देश आहेत त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. वर्ल्ड बँकेकडून त्याचं व्यवस्थापन केलं जाईल. श्रीमंत आणि प्रमुख उत्सर्जक देश या निधीमध्ये रक्कम जमा करतील. संयुक्त अरब अमिराती जो काही होस्ट होता त्यांना $100 अब्ज त्या ठिकाणी दिलेले आहेत. लिसेप्रिया ही भारतातील मणिपूर राज्याची एक हवामान बदल कार्यकर्ती आहे. COP28 मध्ये तिनं एक फलक झळकावलं, पोस्टर झळकावलं, जीवाश्म इंधनाचा वापर कमी करा आणि आमचं आयुष्य, आपला ग्रह आणि आपलं भविष्य वाचवा. मॉन्ट्रियल कराराची उद्दिष्टपूर्ती भारताने केलेली आहे. मॉन्ट्रियल करार हा ओझोन थराचं डिप्लेशन करण्यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचा वापर किंवा जे काही वायू घटक आहे त्यांचा वापर कमी करण्याच्या संदर्भात आहे. सो या वायूचं उत्सर्जन भारतानं 35% कमी केलेलं आहे आणि हे उद्दिष्ट आपलं साध्य झालेलं आहे. 16 सप्टेंबर 1987 मध्ये हा मॉन्ट्रियल करार झालेला होता. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओझोन थर कमी करण्यासाठी कारणीभूत असलेल्या पदार्थांचं उत्पादन टप्प्याटप्प्याने थांबवून ओझोन थराचं संरक्षण करणे. नंतर भारतानं कार्बन उत्सर्जन आहे ते 33% कमी केलेलं आहे. 2005च्या तुलनेमध्ये हे उद्दिष्ट 2030 पर्यंत साध्य करायचं होतं, परंतु भारतानं 11 वर्ष अगोदरच म्हणजे 2019 मध्ये भारतानं कार्बन इमिशन जे आहे ते GDPच्या तुलनेमध्ये 33% कमी केलेलं आहे. 2005 ते 19 या काळामध्ये भारताचा GDPचा सरासरी वृद्धी दर 7% होता, परंतु कार्बन इमिशन 4% त्या ठिकाणी होतं. द ग्लोबल क्लायमेट 2021-2020 नावाचा एक अहवाल त्या ठिकाणी नुकताच जागतिक हवामान संघटनेनं COP28 मध्ये रिलीज केला. त्याच्यामध्ये पाठीमागच्या दशकभरामध्ये काय हवामानामध्ये बदल झाले त्याची आकडेवारी आहे. सो भारतासाठी 11 ते 20 हे सर्वाधिक उष्णतेचं आणि अतिवृष्टीचं वर्ष ठरलेलं आहे. 2023 हे भविष्यात सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. नंतर भारत असेल, पाकिस्तान असेल, चीन असेल किंवा अरबी द्वीपकल्प असेल याच्यासाठी अतिपावसाचं दशक ठरलं. नंतर आग्नेय आशिया, युरोप, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, पूर्व ऑस्ट्रेलिया यांच्या भागामध्ये तापमानात दुप्पट वाढ झालेली दिसून येते. केरळला 2018 मध्ये मोठा फटका त्या ठिकाणी बसला पुराचा. 11 ते 20 या काळामध्ये जो काही कोरडा दुष्काळ पडला त्याच्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि मानवतावादी परिणाम त्या ठिकाणी झालेले. हिमनद्या सुमारे 1 मीटरने वितळत आहेत आणि 2001 ते 2010 च्या तुलनेमध्ये 11 ते 20 दरम्यान अंटार्क्टिकाच्या हिमाच्छादित भागातून 75%हून अधिक हिम वितळण्याची घटना त्या ठिकाणी झालेली आहे. नंतर कोट्यावधी तरुणांना एकत्र करून हरित उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी युनिसेफच्या जनरेशन अनलिमिटेडने COP28 मध्ये एक उपक्रमाचं अनावरण केलं. त्याचं नाव आहे ग्रीन रायझिंग उपक्रम. ओके, सो आजच्यासाठी आपण इथेच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना. तोपर्यंत धन्यवाद.